लग्नाच्या पहिल्या रात्री मुलगी नवऱ्याला म्हणते, मुलगी कृपया माझ्याजवळ नका येऊ तुम्ही. नवरा का, काय झाले? मुलगी, मी आईला वचन दिले आहे की लग्नानंतर हे सर्व सोडून देणार. आजोबा, पिंट्या लप, तुला शोधत तुझी टीचर आली आहे. पिंट्या, आजोबा तुम्हीच लपा. आजोबा, का रे बाबा? पिंट्या, अहो आजोबा, तुम्ही मेलात म्हणून 8 दिवस सुट्टी घेतली आहे मी. बायकांकडे अशी कोणती गोष्ट असते जी आकाराने गोल असते, शरीराच्या दोन्ही बाजूस असते. बाई चालताना ती गोष्ट हलते आणि त्या गोष्टीचे नाव ब पासून सुरू होते. बांगड्या. कधीतरी चांगला विचार करत जा रे. हे बघा सासूबाई, तुमच्या मुलाला त्याच्या आईच्या हातचंच खायला आवडतं, तर मग रोज आता जेवण तुम्हीच बनवा. सासू, अगं सूनबाई उठा आता, सूर्य उगवला सुद्धा. सून, तुम्हाला तेवढंच दिसणार, सूर्य माझ्या आधी झोपायला जातो, ते पण बघत जा जरा. नवरा, काल रात्री माझ्या स्वप्नात एक सुंदर मुलगी आली होती. बायको, एकटीच आली असेल. नवरा, हो, तुला कसं माहिती? बायको, कारण तिचा नवरा माझ्या स्वप्नात आला होता. एका मुलीला घरी पाहुणे बघायला येतात. बहीण किचनमध्ये असते. तिचा भाऊ किचनमध्ये गेल्यावर बहीण त्याला विचारते, बहीण, मुलगा कसा आहे? भाऊ, मुलगा चांगला आहे, इंजिनियर आहे, दिसायला फिल्मचा हिरो वाटतो. बहीण, कुठल्या फिल्मचा हिरो? भाऊ, फॅन्ड्री. एक महिला डॉक्टरांना, यांना ठीक करा हो, हे रात्री झोपेत मोठ्या मोठ्याने माझे नाव घेत असतात. डॉक्टर, ही तर चांगली गोष्ट आहे, तुम्ही फार लकी आहात. स्त्री, कसली लकी? उद्या त्यांची बायको येणार आहे गावावरून. 20-25 साधू हिमालयाला जात होते. एका न्यूज रिपोर्टरनी त्यांना विचारलं, तुम्ही सर्व बाबा लोक कुठे चालले आहात? बाबा, समाधी घ्यायला. रिपोर्टर, का? बाबा, जेव्हापासून व्हॉट्सॲप आला आहे, मोठमोठे ज्ञानी पैदा होऊ लागले, आता संसाराला आमची काही गरज नाही. राग आल्यावर बायका नवऱ्याशी बोलत नाहीत, ते ठीक आहे, पण त्या भांडी का आपटतात? कारण भांड्यावर नवऱ्याचे नाव असते, तेवढंच नवऱ्याला उचलून आपटल्याचं समाधान.